वरती प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्वजण वडीलधारी व्यक्ती, तरुण वर्ग आणि विद्यार्थी मित्र हो. बापू काय आहे, बापू सांगण्यासाठी हृदयापासून मी शब्द म्हणताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून सांगू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू. तुका म्हणे पहा शब्दाची हा देवा, शब्दाची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजांचा या अभंगातून काय सांगतोय? अभंग फक्त शब्द म्हणतोय आणि शब्दाची हा देव म्हणतोय. बापू म्हणजे शब्द आहे, बापू म्हणजे शब्द आहे, कारण दिलेला शब्द कधीच फिरणार नाही. हे बापूंनी त्यांच्या आई वडिलांकडून शिकलेलं आहे आणि ते मी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. बापू, आदरणीय बापू, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुणाचंही काम असू द्या, एखादी समस्या असू द्या, समस्यापेक्षा माणूस मोठा असतो हे बापूंकडे शिकला पाहिजे. बापू कोणाची समस्या सोडवताना हेलपाटे खातात, पाठपुरावा करतात, काम पूर्ण करतात, पण कधीही एकाही रुपयाचा चहा न पिणारा बापू मनाला भावून जातो. तुमचा काय चहा प्यायचा, मी फार मोठा नाही, मी तुमच्या कामाला आलो हेच माझं भाग्य आहे, मला तुमचा चहा नको, हा बापू मनाला भावतो. ज्यावेळेस शाळेमध्ये भांडण होतात, विद्यार्थी खोड्या करतात, त्यावेळेस खोड्या मिटवताना बापू सामंजस्याने दोघांचं भांडण मिटवतात. एकमेकाच्या खांद्यावर हात देऊन दोघांनाही समजून सांगतात काय चुकीचं काय बरोबर. त्यावेळेस समजणारा बापू भाजीपाला घेतात आणि महागारी आणून सोडताना म्हणतात, वाघमारे थांब जरा, 300-400 रुपयाची घेतलेली भाजी त्यांना अर्धी आणि मला अर्धी देतात. त्यावेळेस विनांतरीच काळाची जाणून ठेवणारा हा बापू मनाला भावतो. अडचण कुठली असू द्या, बापू शांततेने मार्ग काढतात आणि नेहमी सांगतात, सागर तू चांगला राहा, ह्या गोरगरिबांच्या पोरांना चांगलं शिकव, चांगलं कर्म कर, तुला काहीच कमी पडणार नाही. सत्य परेशान करता है लेकिन पराजित नहीं होता, हे बापूचं वाक्य माझ्या हृदयापर्यंत भिमलं आहे. आणि बापू नेहमी सांगतात, तू चांगल्या लोकात राहा, चांगली पुस्तकं वाच आणि तू फार मोठा होशील, तू चांगला आहे. ज्यावेळेस मी अडचणीत असताना माझ्या जन्मदात्याने मला कधी मदत केली नाही, परंतु आदरणीय बापू माझ्या पाठीशी उभा राहिला. बापू मनाला भावला, तो वेगळाच आहे. बापू खूप ग्रेट आहे. बापू सांगताना एक वाटतं की गावातल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे. एक दोघं पाहुणांनी तू बापू बापू करतो, पण बापू जरा वेळाच आहे. मी म्हणलं काय झालं? आज एवढ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष असताना बापून काहीच कमवलं नाही आणि आज बापू सेवानिवृत्त होतोय आणि त्यावेळेस मला त्या माणसांना सांगायचं आहे, बापून काय कमवलं? तर बापून प्रामाणिकपणा कमवला, बापून सत्यता कमवली, बापून माणुसकी कमवली आणि बापून काय केलं तर बापून सर्वात महत्वाचे विश्वास कमवला. विश्वास फार महत्वाचा आहे. त्या सर्व वडीलधाऱ्यांना माहिती आहे की हा बापू कुणाचा रुपये बुडवणार नाही आणि कुणाचा रुपये खाणारही नाही. हे बापू ह्या सर्वांना, ह्या गावकऱ्यांना माहिती आहे, बापू प्रामाणिक माणूस आहे. आणि म्हणूनच बापू मी आता मागा जे अभंग म्हटलं, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, हे बापूचं जीवन आहे. ह्या दोनच ओळीमध्ये अख्खा बापू तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. बापू फार ग्रेट आहे. तुम्हाला जाता जाता 2 मिनिटात मी फार बोलणार होतो आणि बापू माझ्यासाठी फार चांगला माणूस आहे, देव माणूस आहे आणि मी त्याच तत्वाने चालणार आहे. बापूने तत्व सांभाळले, नीतिमत्ता सांभाळली, सत्य आणि विश्वास कुणाचा घात केला नाही. परंतु मला मांडायचं या ठिकाणी
की बापू सकाळी म्हटले की वाघमारे सर अरे पाऊस येतोय, लोक येणार का नाही. मी बापूंना सांगितलं बापू तुम्ही घाबरू नका. बापू म्हणले वाघमारे सर आपल्याच मागे काळ आहे. बापूंनी 35 वर्षामध्ये या निसर्गासोबत लढाई केली आहे, पण प्रत्येक वेळेस निसर्गाने बापूला धगाच दिलाय. तरीही बापू कधी या निसर्गावर नाराज नाही झाला, तरीही या निसर्गावरती बापू कधी दुःखी नाही झाला. लढला, लढतोय आणि लढतही राहील. हा बापू फार वेगळा माणूस आहे. आजही या निसर्गाने बापूच्या कार्यक्रमाला थोडीशी रिंगण टाकली. बापू नाराज झाला, परंतु पुन्हा एकदा बापू लढत राहिला आणि तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलो. तुम्हाला एकदा मनापासून आभारी आहे. आणि 9 वाजल्यापासून माणसांचे फोन येत होते आणि सागर सर इथं कोणच नाही. सागर सर आम्ही चौकात थांबतो, बापूचा सन्मान करून जातो. बापूला इथं बोलवला आणि बापूंचे अनेक लोकांनी सत्कार करून गेले. बापू हा फार वेगळा आहे. आणि म्हणता एक तुम्हाला विनंती आहे, आमच्या शिक्षकांचं दैवत आदरणीय आमदार साहेब आहे. पुढल्या वर्षी निवडणुकीला उभा राहत आहेत. तुमच्या घरामध्ये BA BEd करणारा झालेला असेल तर शिक्षक, त्या शिक्षकांना सांगा की मराठी शाळा जिवंत राहिली पाहिजे. कारण आज शासन इंग्रजी शाळेचं धोरण आणतंय आणि गोरगरिबाच्या बहुजन समाजाच्या लेकरांना शिकण्यापासून वंचित करताय. तुम्ही म्हणाल कसं, मी लहान आहे, जरी अंगाला मोठा दिसत असो तर बुद्धीनं फार मी विचारानं पुस्तकं वाचलेला मुलगा आहे. या शासनानं 1ली ते 8वी पर्यंत पास करायचं धोरण आखलं. बहुजन पोरांना 8वी पर्यंत पास करायचं, 9वीला तो गचाकडा खातो आणि 10वीला तो परत जात नाही. आणि मग आपली 9वी 10वी पर्यंत हा बहुजन पोरं तिथंच अडकतात. 12वी 15वी मोठ्या ग्रॅज्युएशन पर्यंत जात नाही. असा कुठंतरी घाट आहे. तो घाट जर तोडायचा असेल, मराठी शाळा वाचवायच्या असतील तर माझ्या गुरुवर्य, माझं दैवत शिक्षकांच्या परिस आमदार साहेबांना या ठिकाणी पुढल्या वर्षी भरघोस मतानं मतदान करायचं आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे. एक लहान म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमच्या आसपास पावड्यामध्ये BA BEd असणारे शिक्षकांचे प्रश्न असतील तर आदरणीय आमदार साहेबांशी नक्की भेटायला सांगा. चुकलं असेल तर मला माफ करा. मी कुणाचं मन दुखवणारा मुलगा नाही, कारण मला माझ्या आईने तसं शिकवलेलं नाही. कुणाचंही मन दुखवायचं नाही. आणि बापूने ते सांगितलं, वाघमारे कुणाच्या डोळ्यात पाणी आणू नको, देव तुला कधीच ही करणार नाही. आमदार साहेब मी लहान आहे, पण प्रत्येक रविवारी बापू मला पांडुरंगाला घेऊन जातो. वर्षातल्या 4 वाऱ्याला चालत घेऊन जातो. एक मुलासारखं प्रेम देताना बापू जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत आदरानं तत्वानं राहणार हा सागर. आणि साहेब मलाही तुमच्या जवळ राहायचं आहे, तुमच्यासाठी भरपूर काम करायचं आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप भावनिक आम्हाला शब्द